बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा सध्या जल्लोष पाहायला मिळतोय। फटाके फोडत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे। राज्यामध्ये महायुतीला मोठं यश पाहायला मिळतंय आणि त्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हा एकच जल्लोष सुरू केलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा राज्यामध्ये साधारण 50पेक्षा जास्त जागा मिळत आहेत। स्वतः अजित पवार बारामतीमधून आघाडीवर आहेतच, मात्र त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे बहुतांश उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे बारामतीमध्ये हा विशेष जल्लोष दिसतो। महायुती 216 जागांवर सध्या आघाडीवर पोहोचलेली आहे। मविया आणि 48 जागांवर अजूनही मविया ठेपल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे सध्या महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संजय राऊत यांनी आत्ताच प्रतिक्रिया दिली, त्यानुसार हाच ट्रेंड कायम राहील असा दोघांचाही अंदाज असल्याचं सध्या चित्र आहे। निम्म्या फेऱ्या संपलेल्या आहेत। आत्तापर्यंत जे ट्रेंड समोर येत आहेत त्यानुसार अजूनही निम्म्या फेऱ्या बाकी आहेत। या निम्म्या फेऱ्यांमध्ये हाच ट्रेंड कायम राहतो की त्यामध्ये थोडाफार बदल होतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान महायुतीकडून आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। आपल्याला अपेक्षित विजय होता, मात्र प्रत्यक्षात लोकांनी दिलेला कौल हा अपेक्षेपेक्षा देखील जास्त होता, भरभरून होता, अशी प्रतिक्रिया आताच दरेकर यांनी दिली। आणि त्यानंतर आता बारामतीमधली ही दृश्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची भली मोठी माळ लावल्याचं आपण पाहतो आहोत। अनेक मिनिटं ही माळ, या माळेतले फटाके सध्या उडतायत आणि बारामतीतले कार्यकर्ते हे अजित पवारांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे।